अब बिगाड़ने का वक्त आ गया है. आज से यू हॅव अ फ्री हँड हमजा. धुरंधर 2 मधल्या ऑफिसर सुशांत बन्सलच्या डायलॉग नंतर हमजाच्या प्लॅनिंग नुसार पाकिस्तानमध्ये लपून राहिलेल्या एकेका दहशतवाद्याचा शेवट सुरू होतो. आता हे झालं पिक्चरचं, पण कराचीच्या गजबजलेल्या बाजारपेठांपासून रावळपिंडीच्या अतिसुरक्षित लष्करी तळांपर्यंत मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्यांची पाकिस्तानमध्ये एकामागून एक हत्या झाली. सगळ्यात एकच पॅटर्न. अननोन गनमेन आले आणि समोरच्याला संपून गेले. मरणारे कोणी साधे सुधे नव्हते, तर भारतातल्या दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा मोठा रोल होता. अर्थात त्यांना नेमकं कुणी उडवलं याचं गुड कायम आहे. काही वेळा हे पाकिस्तानमधल्या गँगवॉरमुळे झाल्याचं बोललं गेलं, काही वेळा सुपारी किलिंगची चर्चा झाली, तर काही वेळा भारताचे अननोन गनमॅन चर्चेत आले. धुरंधर 2 मुळे या दहशतवाद्यांचे मृत्यू पुन्हा फोकसमध्ये आहेत. पण हे दहशतवादी होते कोण, त्यांनी भारतात काय केलं होतं आणि रिअल लाईफ मध्ये त्यांचा शेवट कसा झाला, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात पहिलं नाव जहूर मिस्त्री. पडोस में रहते उखाड लो जो उखाडना है, हे म्हणणारा जहूर मिस्त्री जैशचा क्रूर सदस्य. 24 डिसेंबर 1999ला इंडियन एअरलाइन्सचं IC-814 विमान हायजॅक करणाऱ्या 5 दहशतवाद्यांपैकी एक. यात जहूरने विमानात हनीमून वरून परतणाऱ्या रुपिन कटियाल यांची गळा चिरून हत्या केली होती. पुढे हायजॅकर सोबतच्या वाटाघाटीत मसूद अझहर, उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर या 3 दहशतवाद्यांची सुटका झाली. यानंतर ISIने जहूरला कराचीमध्ये सुरक्षित आश्रय दिला. जाहिद अखुंद हे नवं नाव आणि क्रेसेंट फर्निचर नावाने नवा बिझनेसही सेट करून दिला. 1999 ते 2022 पर्यंत त्याने आपली खोटी ओळख जपली. 1 मार्च 2022ला दुपारी कराचीच्या अख्तर कॉलनीमध्ये 2 अज्ञात लोक शिरले. त्यांनी फर्निचरच्या दुकानात जाऊन जहूरवर गोळ्या झाडल्या आणि त्याचा शेवट केला. पाकिस्तानी मीडियाने याला बिझनेसमॅनची हत्या असंच दाखवण्याचा प्रयत्न केला, पण भारताकडे असलेल्या पुराव्यांमुळे क्लिअर झालं की हा तोच विमानातला हायजॅकर जहूर मिस्त्री होता. बऱ्याच रिटायर्ड ऑफिसर्सने मुलाखतीत असाही दावा केला की हल्लेखोरांनी रुपिन कटियाल की तरफ से असं म्हणतच जहूरवर गोळ्या झाडल्या होत्या. कराचीच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये तेही ISIच्या नाकाखाली झालेली ही पहिली मोठी हत्या. पुढचा नंबर लागला हिजबुलचा लॉन्चिंग चीफ बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम. हा मूळचा काश्मीरच्या कुपवाडचा. बशीर काश्मीरमधल्या टेरर इकोसिस्टीमचा मुख्य सूत्रधार. काश्मीरमधून दहशतवाद्यांना भारतात कसं घुसवायचं, त्यांना ट्रेनिंग कसं द्यायचं आणि लॉजिस्टिक कसं पुरवायचं याची सगळी जबाबदारी बशीरची असायची. ऑक्टोबर 2022 मध्येच भारताने याला दहशतवादी घोषित केलं होतं. रावळपिंडीमध्ये बशीर सामान्य माणसाप्रमाणे राहायचा. ISIने त्याला इम्तियाज आलम या नावाने नवीन ओळख आणि बनावट कागदपत्र दिली होती. त्यात तो पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाच्या जवळच राहिला होता. त्यामुळे आपण सेफ आहोत असं त्याला वाटायचं, पण त्याचा भ्रम 20 फेब्रुवारी 2023च्या संध्याकाळी तुटला. रावळपिंडीत एका दुकानाच्या बाहेर बशीर उभा असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर पॉइंट ब्लँक रेंजवरून गोळ्या झाडल्या. बशीरच्या मृत्यूनंतर भारतातली हिजबुलची घुसखोरी यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. बशीरच्या दफनविधीला खुद्द सलाउद्दीन हजर होता आणि तिथे त्याने बशीरचा मृत्यू हे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचं रड गाणं गायलं होतं. लष्करी मुख्यालयाजवळ आपणच पोचलेल्या माणसाची हत्या होणं हा ISIचा सरळ सरळ अपमान होता. नंबर 3 खलिस्तान कमांडो फोर्सचा लीडर परमजीत सिंग पंजवार. हा मूळचा पंजाब मधल्या पंजवारचा. 80च्या दशकात आपल्या चुलत भावासोबत खलिस्तानी चळवळीत सामील झाला आणि 1988 मध्ये त्याने KCFची धुरा सांभाळली. पंजाबमध्ये अनेक खंडणी, बॉम्बस्फोट याचे गुन्हे परमजीतच्या नावावर रजिस्टर होते. मग 90च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन रक्षक आणि ऑपरेशन नाईट डॉमिनन्स आखत खलिस्तानवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू केली. यानंतर पंजवार पाकिस्तानात पळून गेला, जिथं ISIने त्याला आश्रय दिला. तेव्हापासून लाहोरच्या उच्चभ्रू सोसायटीत मलिक सरदार सिंह या बनावट नावाने तो VIP सारखा राहत होता. पण आपले धंदे त्याने बंद केले नव्हते. अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादासाठी वापरण्याची पंजवारची सिस्टीम ISI साठी फायद्याची होती. भारताने 2020 साली UAPA कायद्याअंतर्गत पंजावरला दहशतवादी म्हणून घोषित केलं. पंजावर रोज मॉर्निंग वॉकला जायचा. त्याच्यासोबत बॉडीगार्ड सुद्धा असायचे. 6 मे 2023च्या पहाटे तो असाच मॉर्निंग वॉकला गेला, पण 2 अज्ञात हल्लेखोरांनी डायरेक्ट त्याच्या डोक्यात गोळ्या झाडून त्याला संपवलं.
पंजवारच्या मृत्यूमुळे पाकिस्तानातून ऑपरेट होणारं भारतातलं अंमली पदार्थांचं तस्करीचं जाळं विस्कळीत झालंच, पण खलिस्तानी फुटीरतावाद्यांची सगळी सिस्टीमच मोडून पडली. चौथ्या नंबरवर शहीद लतीफ. 2016च्या पठाणकोट एअरबेस हल्ल्याचा मास्टर माइंड आणि हँडलर लतीफ हा जैशचा अत्यंत खतरनाक कमांडर होता. त्याला 1994 मध्ये दहशतवादी कारवायांमुळे भारताने काश्मीरमध्ये अटक केली. विशेष म्हणजे 99च्या हायजॅकिंग दरम्यान दहशतवाद्यांनी लतीफच्याही सुटकेची मागणी केलेली, मात्र भारताने त्याला सोडलं नाही. अखेर 16 वर्ष भारतीय तुरुंगात काढल्यानंतर 2010 मध्ये त्याला पाकिस्तानला प्रत्यार्पित करण्यात आलं. पण पाकिस्तानात गेल्यावर त्याने पुन्हा दहशतवादाची वाढ धरली. मसूद अझहरचा अत्यंत विश्वासू असलेल्या लतीफने सियालकोटमध्ये जैशचा तळ उभारला. तिथून भारतीय तरुणांचं ब्रेन वॉशिंग करणं आणि सीमेपलीकडून दहशतवादी हल्ले घडवून आणणं सुरू केलं. त्यातलाच एक मोठा हल्ला म्हणजे 2016ला पठाणकोट एअरबेसवर झालेला हल्ला. या हल्ल्यानंतर पुढची 7 वर्ष तो ISIच्या सुरक्षेत सियालकोटमध्ये लपून बसला होता. 11 ऑक्टोबर 2023ला नमाज पठणासाठी लतीफ नूर मदिना मशिदीत गेला होता. नमाज पठण करत असताना मशिदीतच 3 अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. त्याला जागेवर संपवलं. ISIच्या सिक्युरिटीमध्ये स्वतःला सुरक्षित समजणाऱ्या लतीफला ठाऊकही नव्हतं काळाची पावलं मशिदीत त्याची वाट पाहत होती. शेवटचं नाव सैफुल्ला खालिद उर्फ अबू सैफुल्ला. खरं नाव रजाउल्ला निजामानी, पण तो विनोद कुमार आणि मोहम्मद सलीम अशा टोपण नावांनी ओळखला जायचा. लष्करचा दहशतवादी भारताच्या हिटलिस्टमध्ये टॉपला होता. 2000च्या सुरुवातीच्या काळात त्याने नेपाळमधून लष्करचं जाळं पसरवलं होतं. तिथून भारतात दहशतवादी पाठवणं, भरती करणं आणि आर्थिक रसद पुरवणं अशी कामं तो करायचा. 2006 मध्ये नागपूरच्या RSS मुख्यालयावरच्या हल्ल्याचं नियोजन यानंच केलं होतं. एवढंच नाही तर 22 एप्रिल 2025ला झालेल्या पहलगाम हल्ल्यामागचा मास्टर माइंडही सैफुल्लाच. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे ISIने सैफुल्लाला सिंधमध्ये VVIP वागणूक देऊन सुरक्षित ठेवलं. त्याला घराबाहेर न पडण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. पण 18 मे 2025ला दुपारी तो सिंध प्रांतातल्या आपल्या घरातून बाहेर पडला. काही रिपोर्ट्समध्ये तो औषध घ्यायला बाहेर पडलेला असं सांगण्यात आलं, तर काही रिपोर्ट्समध्ये विश्वासू माणसाचा फोन आला म्हणून तो घराबाहेर पडल्याचं सांगितलं गेलं. घराबाहेर पडल्यावर क्रॉसिंग पाशी 3 अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाला गाठलं. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं स्थानिक माध्यमांनी सांगितलं की सैफुल्लावर गोळी झाडण्यापूर्वी हल्लेखोरांनी पहलगाम के बेगुनाहों का हिसाब आज पुरा हुआ असं म्हणलं. हे ऐकल्यावर सैफुल्लानं पळण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी पॉइंट ब्लँक रेंजवरून 5 गोळ्या मारल्या, ज्यात सैफुल्ला जागीच मेला. सैफुल्लाच्या मृत्यूने लष्करचा फक्त एक माणूस कमी झाला नाही, तर त्यांचा स्ट्रॅटेजिक ब्रेन अननोन मेनने संपवला. या 5ही हत्यांनी फक्त दहशतवाद्यांचा शेवट झाला नाही, तर त्यांना पोचणाऱ्या ISIच्या अहंकारालाही सुरुंग लागला. कारण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे एक मोठं लॉजिस्टिक आणि स्ट्रॅटेजिक नेटवर्क उद्ध्वस्त झालं. ज्या दहशतवाद्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ISIनं सगळं काही केलं, त्यांच्यासाठी 5 मृत्यू म्हणजे मोठं अपयश होतं. अननोन मेनने त्यांच्याच होमग्राऊंड मध्ये घुसून त्यांनीच पोचलेली माणसं संपवली. अब बिगाड़ने का वक्त आ गया है हा डायलॉग पाकिस्तानमध्ये खरा ठरला.